Let's turn our Bibles to the book of Exodus chapter 5 and verse 1. निर्गम 5:1 आपण उघडूया. The word of God says, आणि परमेश्वराचं वचन सांगतं, afterward Moses and Aaron went in and told Pharaoh. आणि नंतरून मोशे आणि आरोन गेले आणि फारोशी बोलले. Thus says the Lord God of Israel, आणि इस्रायलचा परमेश्वर हे बोलतो, let my people go, माझ्या लोकांना सोडलं जाऊ दे, that they may hold a feast to me in the wilderness. आणि अरण्यामध्ये ते माझ्या समोर मेजत बसेल. I want you to listen very carefully. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही लक्षपूर्वक ऐका. This evening is a night that the Lord is going to do something marvelous in your life. आणि आजची सायंकाळ ही एक अशी रात्र आहे जिथे परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी करेल. Imagine living in bondage for 430 years. विचार करा 430 वर्ष बंदग्रस्त असणं. Not one generation, एक पिढी नाही, not two, दोन नाही, but generation after generation born into slavery. पिढी दर पिढी दर पिढी स्लेव्हरी मध्ये असणं. A little boy speaks to his father in Egypt आणि इजिप्त मध्ये एक लहान लेकरू आपल्या पित्याशी बोलतो and says, आणि म्हणतो, Daddy, पिता, I have a dream. माझे एक स्वप्न आहे, I want to do something big. मला काहीतरी मोठं करायचं आहे. For a moment, आणि एका वेळीसाठी the parents smile at each other. आणि जे आई वडील ते एकमेकांना पाहून हसतात, They स्माइल are करतात. happy that their son desires to do something big. आणि ते आनंदी आहे की आमच्या मुलाला काहीतरी मोठी गोष्टी करायची आहे. But within a few moments, आणि काही क्षणांमध्ये reality dawns upon them and they tell their son, आणि त्यांच्यावरती एक सत्य येते बोलतो. Son, ते म्हणतात, माझ्या मुला, your dream is good, तुझे जे स्वप्न आहे ते फार चांगलं आहे, but don't forget, परंतु विसरू नको we are slaves. की आपण बंदीग्रस्त आहोत. My grandfather was a slave. My father was a slave. माझे जे बाप वडील होते ते देखील बंदग्रस्तामध्ये होते. माझे वडील देखील आहे ते बंदीग्रस्तामध्ये आहे. I am a slave. आणि मी देखील बंदीग्रस्तामध्ये आहे. And you also will be a slave. आणि तू देखील बंदीग्रस्तामध्ये असेल. This was the situation of Egypt. आणि ही त्यावेळीची मिसरची परिस्थिती. This was a situation in which the children of Israel were. आणि याच परिस्थितीमध्ये इस्रायलचे जे लेकर होते ते असेच होते. This was not temporary oppression. It was generational captivity. आणि हे फक्त तात्पुरतासाठी अशी समस्या नव्हती, परंतु पिढी दर पिढीसाठी बंदीग्रस्त होते. No solution in sight. आणि त्यांच्यामधनं कुठलंही समाधान नव्हता, No way out. कुठलाही मार्ग नव्हतं. And then आणि मग something happens. काहीतरी झालं. God sends a man. परमेश्वर तिथे एक जन पाठवतो. God sends a man called Moses. परमेश्वर मोशे म्हणून त्या व्यक्तीला पाठवतो. Hallelujah. हालेलुया. Tonight is in your night. आजची रात्र ही तुमची रात्र आहे. Hallelujah. हालेलुया. Are you listening, church? चर्च ऐकत आहे ना तुम्ही? And God sends Moses. आणि परमेश्वर तिथे मोशेला पाठवतो. And see what happens. आणि पहा तिथं काय It होतं. says in Exodus 5, afterward Moses and Aaron went into Pharaoh and spoke to Pharaoh. आणि नंतरून वचनामध्ये सांगतं की मोशे आणि ॲरन फॅरोकडे गेले आणि त्याच्याशी ते बोलले. My second point, let's write it down so that we will study God's word properly. आणि दुसरा मुद्दा आपण हा लिहून घेऊया जे मी आज सांगते तुम्हाला. My second point, दुसरा मुद्दा, it's one thing to hear God. देवाला ऐकणं तर एक गोष्ट आहे, And it's another thing to obey him publicly. परंतु दुसरी गोष्ट आहे की लोकांमध्ये त्याला ऐकणं, त्याची आज्ञाचं पालन करणं. Anybody can hear from God, देवाकडनं तर कुणीही ऐकू शकतं, but there is a level that is required. You have to obey him publicly. That's another level. Is परंतु anybody एक listening over दुसरा here? स्तर तो आहे ज्याला लोकांमध्ये देवाची आज्ञाचं पालन करणं. Moses had encountered God in the burning bush. आणि मोशे जो आहे ते जळत्या झुडपामध्ये त्याचं आणि देवाचं संभाषण झालं. He had heard the voice of Almighty God. महान परमेश्वराची वाणी त्यांनी ऐकली. But revelation enough is not enough, just enough. Revelation must be followed by action. आणि फक्त प्रगटीकरण असणं हे महत्वाचं नाही, परंतु ते प्रगटीकरणाला कृतीमध्ये करणं हे महत्वाचं Many आहे. believers have revelation. अनेक विश्वासूंकडे प्रगटीकरण तर आहे, Many believers have the word. अनेक विश्वासूंकडे वचन तर आहे, But why is their life just stagnant? परंतु त्यांचं जीवन आहे त्या जागेवरती अडकून का? Because revelation must be followed
by action. कारण की जे प्रगटीकरण आहे त्याला कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. God has spoken to you. परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे. God has already spoken to you. परमेश्वर ऑलरेडी तुमच्याशी बोलला आहे. It's time you move out of the boat. आणि ही वेळ आलेली आहे की तुम्ही त्या नावातनं बाहेर यावे. It's time you put your foot on the water. आणि ही वेळ आलेली आहे की आता तुम्ही तुमचा पाय त्या पाण्यावरती ठेवणं. I see a big harvest in Pune. आणि मी पुण्यामध्ये एक महान बेदारी पाहत आहे. Mark my words. माझे शब्द लिहून घ्या. The fire is going to go out of Pune into entire Maharashtra. आणि पुण्यामधनं ती परमेश्वराची अग्नी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहील. I'm not saying this so that you can clap. No, no, no. आणि मी हे ह्याच्यासाठी म्हणत नाही की तुम्ही टाळ्या वाजवावे. Suddenly, असं सडनली the eyes of the Lord परमेश्वराची जी दृष्टी आहे have turned on Pune. पुण्यावरती परत आलेली आहे. It will happen. आणि हे होणार. It will happen. हे होणार. That's why आणि म्हणून you are here. तुम्ही इथं आलेले आहे. That's why God is raising many आणि म्हणून परमेश्वर त्याचे जन उभे करत आहे in this city. या शहरामध्ये. Revelation requires action. प्रगटीकरणला कृती करणं, त्याला कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. Today, आज. I don't know what your action, step of action is. मला माहित नाही तुमची कृती आता काय असणार आहे. Maybe God is telling you, कदाचित परमेश्वर तुम्हाला म्हणतो go and book your own house. It may be not 3 bedroom, 2 bedroom. It may be a small room, but it is your own house. कदाचित परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की जाऊन घराला बुक कर. कदाचित ते 3 BHK नसेल, 2 BHK नसेल, एका रूमची ती खोली असेल, परंतु परमेश्वराची इच्छा आहे स्वतःचं घर असावं. You've heard what the Holy Spirit is speaking. तुम्ही ऐकलं पवित्र आत्मा काय सांगत आहे. How will it happen? मग हे कसं होणार. When will it happen? कसं हे होणार. होणार का? होणार का. अगर मैं आपसे पूछूं कि आप परमेश्वर पर विश्वास रखते हैं, तो पूरी कलीसिया बोलेगी हाँ. अगर विश्वास रखते तो तेरे कार्य किधर है फिर? आणि जर मी विचारलं परमेश्वर इथं विश्वास ठेवणारे लोक आहेत, तर तुम्ही सगळेजण म्हणेल हा. जर परमेश्वरती विश्वास ठेवणारे आहेत तर त्याचं कार्य कुठे. Is anybody listening over here? ऐकत आहे ना प्रत्येक जण. Moses and Aaron, मोशे आणि ॲरन they went before Pharaoh. ते फारो समोर गेले. They stood before the most powerful ruler of those times. आणि त्या वेळेच्या सगळ्यात महान अशा राजाकडे ते उभे राहिले. Imagine विचार करा what courage. काय त्यांचं धैर्य असेल. My God. अद्भुत. They stood before the Pharaoh. ते फारो राजा समोर उभे राहिले. And they said to the Pharaoh, आणि ते फारोला म्हणाले, Pharaoh, फारो let my people go. माझ्या लोकांना सोड. It's time you take your stand. I don't know which Goliath is standing before you. I don't know which Pharaoh is standing before you. I want you to stand and look at the Pharaoh in the eye. Look at the Goliath in the eye and say, let my people go. मला माहित नाही तुम्ही कुठल्या फॅरो समोर उभा आहे. मला माहित नाही तुम्ही कुठल्या गोलायता समोर उभा आहे. परंतु ही वेळ आलेली आहे की तुम्ही उठेल, तुम्ही उभा राहील आणि फारोला म्हणेल माझ्या लोकांना सोड. Hallelujah. It might be your family. तुमचं कुटुंब असू It may be शकतं. your church. तुमचं चर्च असू It शकतं. may be your son, your daughter. तुमचा मुलगा, तुमची मुलगी असेल. Tonight, आज रात्री God is speaking to you. परमेश्वर तुमच्याशी बोलतो. Somebody say, I receive this word. कोणीतरी म्हणा मी स्वीकारतो या वचनाला. This is not a suggestion. आणि हे तुमच्यासाठी फक्त एक सजेशन It नाही. is not a negotiation. आणि हे कुठली प्रकारची अशी तडजोड निगोसिएशन नाही. It is a divine command from the Lord. परंतु देवाद्वारे दैवी आज्ञा आहे. Hallelujah. हालेलुया. I said hallelujah. हालेलुया. You may be a young girl तुम्ही तरुण मुलगी असेल. who's saying, will I ever get married? तुम्ही म्हणत असेल की माझा कधी विवाह होईल का. You've heard prophecies. Men of God have prophesied over your life. आणि तुम्ही भविष्यवाणी ऐकले. देवाच्या जनांनी तुमच्या जीवनामध्ये भविष्यवाणी केली. And you know that those prophecies are true. आणि तुम्हाला माहिती आहे की ती भविष्यवाणी सत्य आहे. You need to take your stand in prayer. परंतु आता तुम्हाला प्रार्थनेत जागा तुमची You स्थापित need to केली take your पाहिजे. stand on the word of God देवाच्या वचनावरती तुम्ही स्थापित झाले पाहिजे. and tell that wicked demon, आणि त्या सैतानाला, दुष्ट सैतानाला म्हटलं पाहिजे I shall be married soon. Hallelujah. लवकरच माझा विवाह होत आहे. They go, amen, amen.
जिसका विवाह हो गया वो लोग आमेन बोल रहे हैं. ज्यांचं लग्न झालंय तेवढे ह्यानी आमेन म्हणताय, जिसका विवाह नहीं हो गया वो लोग कुछ नहीं बोल रहे. आणि ज्यांचं लग्न नाही झालं ते काहीच बोलत नाही. दम नहीं है तुम्हारे पास. पुणेवाले आपल्या दम आहे का नाही? You all want sympathy. तुम्हाला सिंपती पाहिजे एकदम. काय झालं सिस्टर? कुणीतरी येऊन असं विचारलं पाहिजे, माझी बहीण काय झालं तुला? तेवढंच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला असंच पाहिजे, कुणीतरी येऊन आलेलं काय मला. झालं ब्रदर? बस तेवढंच. टेक युअर स्टँड ऑन द वर्ड. देवाच्या वचनावरती स्थापित व्हा. No, I'm telling you, sir, something. Listen to me. I was praying आणि मी today. प्रार्थना करत होतो. I was, ऐका, you can ask Pastor Ashish. पास्टर आशिषला तुम्ही विचारू शकता. Whole day I was in my room, locked up in my room. दिवसभर माझ्या खोलीमध्ये मी बंद होतो आणि प्रार्थना करत होतो. And the Holy Spirit says, आणि पवित्र आत्मा मला म्हणाला, tell my people in Pune, माझ्या लोकांना पुणेमध्ये सांग it's time they take a bold stand on the word. की आता देवाच्या वचनामध्ये तहेरेने ते उभे राहील. You'll have to take a stand. तुम्हाला ते धैर्याने उभा राहणं गरजेचं God आहे. is speaking to somebody. इथं परमेश्वर कुणाशी तरी बोलत Look आहे. at your neighbor and say, God is speaking to me. तुमच्या शेजारच्या व्यक्तीला म्हणा, प्रभू माझ्याशी बोलत आहे. ऐसा मत बोल, God is speaking to you. असं म्हणू नका परमेश्वर तुझ्याशी बोलतोय. असं फिर म्हणू तेरे नका. से कौन बात कर रहे फिर? मग तुमच्याशी कोण बोलतोय जर परमेश्वर त्यांच्याशी बोलतोय तर? अपने पड़ोसी को देखकर बोल, शेजारच्या व्यक्तीला बघून म्हणा, परमेश्वर मेरे से बात कर रहा है. परमेश्वर माझ्याशी बोलतोय. अरे बोलना रे बाबा. अरे बोला, परमेश्वर माझ्याशी बोलतोय. बाजू वाले से इतना डर रहा, फारो के सामने क्या खड़ा रहेगा फिर तू? अरे तुम्ही शेजारच्यालाच एवढं घाबरता, ते फारो समोर कधी उभं राहणार? कोई कोई लोग देखना ऐसा हाथ लगा के. It's time to take a stand. ही वेळ आहे धैर्याने उभा राहण्याची. Somebody say I receive right now. कुणीतरी म्हणा, मी स्वीकारत आहे. So the first point we saw म्हणून पहिला मुद्दा जो आपण पाहिला, that God raised a man. की परमेश्वराने एका व्यक्तीला उभा केलं. You know who's that man? तुम्हाला माहिती तो कोण आहे? It's you. ते तुम्ही. It's you, lady. ते तुम्ही स्वतः बहीण. It's you, sister. तू माझी It's बहीण. you, pastor. तू पास्टर. It's you. हे तुम्ही. कोई कोई लोग मुझे खत लिखते हैं. काय काय लोक मला पत्र लिहिता, पास्टर, पास्टर माझं कोण नाहीये. माझं कुणी नाही. मला कसं तरी वाटतंय. आय एम फिलिंग सम हाव. मला कसं वाटतंय तुला? मी विचार, आय आस्क देम, हाऊ डू यू फील? नाही, एकदम डिप्रेस वाटतोय. आय एम सो डिप्रेस्ड. सर तुला सगळं वाटतंय, डिप्रेस वाटतंय असं वाटत नाही पास्टर? एकदम मी अकेलापन महसूस करते. अरे मैं बोला छोड़ यार ये सब अकेलेपन के कपड़े फेंक दे और खड़ा हो जा. हालेलुया. प्रभु ने तुझे चुना है. टाळ्या वाजून परमेश्वराला महिमा द्या. लोगों की तसल्ली पर मत रहे, खुदा के वचन पर रहे. लोकांच्या सिंपतीवरती, काळजीवरती राहू नका, देवावरती अवलंबून राहा. बहुत हो गया लोगों की तसल्ली के टुकड़ों पर रहना. खूप झालं लोकांच्या सिंपतीवरती, तसल्लीवरती राहणं. हालेलुया. हालेलुया. सुन रहे हो मैं क्या बोल रहा हूं बेटा? ऐकते ना माझ्या मुला? सुन रहे हो ना? आज जो है उठ. आता वेळ आहे उठायची. प्रभु ने तुझे चुना है परमेश्वराने निवडलेला अपने आहे घर के लिए, घरासाठी, अपने एरिया के लिए. एरियासाठी. You are the spearhead. तुम्ही ती भाला आहे. God raised a man called Moses. परमेश्वराने मोशे म्हणून एका व्यक्तीला उभा Lift your केलं. hand and say thank you Lord. म्हणा हात उचलून धन्यवाद येशू. Hallelujah. I said hallelujah. हालेलुया. God doesn't call the qualified, he qualifies the called. परमेश्वर फक्त शिकलेल्यांना नुसतं बोलत नाही, पण परमेश्वर ज्याला बोलतो त्याला तो पूर्णतेने शिकवतो. That was the first one. ते पहिलं होतं. My second point. दुसरा So I मुद्दा. was a teacher, so I'll repeat certain things. आणि मी एक शिक्षक होतो, एक टीचर होतो, म्हणून मी गोष्टींना रिपीट करेन. The second thing, दुसरं, God wants you to take a stand. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही स्टँड घ्यावं, तुम्ही How उभे pastor, राहावं. कुठे उभं राहायचं सांगा मला, मी उभे राहणार आहे. पास्टर सांगा कुठे उभा राहायचं, मी तिथं उभा राहतो. ती कुठे येणार आहे मी बघणार आहे. ती कुठे येईल मी तिथं उभा राहतो. यही चल रहा है सब. हेच ती चाललं. 4 वाजता येते, मी 3 वाजता उभा राहतो. शी विल कम एट 4, आय विल स्टँड एट 3. No. नाही, You take your stand on the word. तुम्ही देवाच्या वचनावर उभे राहा. What is the word that God has given you? आता हे वचन काय जे देवाने तुम्हाला दिलं? Hello. ऐका, वो वचन को पकड़ के रहे. त्या वचनाला पकडून राहायचं. वो prophetic word जो कहा, मालूम है कि ये प्रभु का दास ने कहा मुझसे, कहा मतलब खलास. ते भविष्यवाणीचं वचन जे देवाच्या दासांनी मला दिलेले, त्यांनी दिलं म्हणजे बस तेच आहे. You know, many people they'll tell you. So first point is God will raise a man. Who is the man? You. Who is पहिला- the woman? You.
पहिला मुद्दा, परमेश्वर एका व्यक्तीला उभा करेल. कोण तो व्यक्ती? तुम्ही. Second, दुसरं, stand on that word. देवाच्या वचनावर उभे Stand राहा. on that prophetic word. देवाच्या भविष्यवाक्तीत Many वचनावर people उभे get राहा. happy. Pastor, prophet, तुमने जो बोला था ना 10 प्रॉफिट ने बोला. अरे 10 प्रॉफिट ने बोला, किया क्या रे तूने? काही लोक येऊन म्हणतात, पास्टर तुम्ही जे भविष्यवाणी तू केली क्या ना 10 प्रॉफिट को लोकांनी बता रहा है क्या? केली. तू अच्छा असली प्रॉफिट है? प्रॉफिट तुम अरे तो सही है तू. हाँ? क्या सही है बेटा? तो कुछ नहीं कर रहा है, इसलिए प्रभु बार बार प्रॉफिट को लेके तेरे पे भविष्यवाणी कर रहा है. माझ्या मुला, तू त्याच्यासाठी काहीच करत नाही म्हणून तर 10 वेळा प्रॉफिटला येऊन बोलायला लागतं. हालेलुया. हालेलुया. आम्हाला प्रॉफेसी फार आवडते ब्रदर. वी लव्ह प्रॉफेसी ब्रदर. आज ना ते आलेले मुंबईवरून, फ्रॉम बॉम्बे, अ मॅन ऑफ गॉड हॅज कम माझं नाव घेतलं ना. अँड ही हॅज टेकन माय नेम. तुला काय तुझं नाव माहित नाही का? डू यू नॉट नो युअर नेम? इट इज जस्ट टू शो यू हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी द लॉर्ड इज स्पीकिंग टू की यू. देव तुमच्याशी थेट बोलतोय. इट्स टाइम यू टेक ऍक्शन. ही वेळ आहे की तुम्ही कृतीमध्ये यावे. Paul said to Timothy, पॉल तिमोथीस म्हणतो, Timothy, तिमोथी, there are many prophecies over your life. तुझ्या जीवनावरती अनेक भविष्यवाणी Take आहेत, that prophetic word परंतु त्या भविष्यवाणी वचनाला घे and do warfare. आणि कर त्याच्यावरती तो युद्ध. And you know what? आणि तुम्हाला माहिती काय? Timothy became the first bishop. तिमोथी पहिला बिशप झाला. Many of you are going to be raised up in this city. आणि Hallelujah. तुम्ही अनेक लोक तुमच्यातले या शहरामध्ये वाढवले जाईल, उभे Many of केले you are going to जाईल. be raised up as mighty businessmen, businesswomen, mighty men and women of God. Raise your hand and say, I receive it. Hallelujah. तुमच्यातले अनेक Hey! अनेक भाऊ, अनेक बहीण, परमेश्वर या पुणे शहरामध्ये बिझनेसमॅन व बिझनेस वुमन म्हणून तुम्हाला उभा करते. आपला हात उंचा म्हणा, मी स्वीकारतो. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Lift your hand and say, I receive, I receive, I receive. आपला हात उंचून म्हणा, मी स्वीकारतो, मी स्वीकारतो, मी स्वीकारतो. Hallelujah. हालेलुया. Somebody came to me and said, कोणीतरी माझ्याकडे येऊन म्हणालं, you have been to Korea? Korea. तुम्ही कोरियाला गेले? I said, नाही गेलो. मी म्हटलं अजून तर नाही गेलो. तिकीटचे पैसे देतोस का रे तू? इफ यू गिव्ह द तिकीट मनी आय विल गो. नहीं उधर है ना वो पास्टर थे बड़े. नाही, तिथं ना फार मोठे पास्टर आहे, वो यंगीचो. यंगीचो म्हणून. तो तर आता मला माहित आहे तू काय म्हणणार आहे. It was one of the largest churches in the world. जगातलं सगळ्यात मोठे चर्चेस मध्ये आहे. तो मी म्हटलं तर ऐसे लोग हैं जो उधर जाके आए हैं, फोटो निकाल के आए हैं, वीडियो निकाल के आए हैं, व्लॉग बना के आए हैं, कुछ नहीं कर रहे हो लोग. मी अशा लोकांना ओळखतो जे तिथे गेले, फोटो काढून आलेले आहेत, त्यांनी व्हिडिओज बनवले, त्यांनी व्लॉग्स बनवले, तिकडची माती सुद्धा खाऊन आले ते लोक. तिथली माती देखील खाऊन आले, पण काही झालं नाही. Praise the Lord. हालेलुया. प्रभु चाहता है कि तू पूना में एक बड़ा चर्च बांधे. परमेश्वर चित्त तुम्ही पुण्यामध्ये मोठं चर्च करावं. पास्टर्स, पालक वर्ग, प्रभु आपको चुनौती दे रहा है. पालक वर्ग, परमेश्वर तुम्हाला चुनौती प्रभु आपको देतोय, चुनौती दे रहा है. परमेश्वर तुम्हाला हालेलुया. चॅलेंज करतोय. ए, हाथ उठाकर बोले धन्यवाद यीशु. आपला हात उचलून म्हणा, धन्यवाद येशू. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Are you listening, church? ऐकते चर्च? Yes. Take a stand on the word. देवाच्या वचनावरती उभे राहा. My third point. तिसरा मुद्दा. I'll make it short. Let's go systematically. आता सिस्टमॅटिकली जाऊन लवकर संपू. Afterward, Moses and Aaron went in and told Pharaoh, आणि मोशे आणि आरोन जेव्हा फॅरोकडे गेले आणि म्हणाले let my people go. की माझ्या लोकांना सोड, Pharaoh had a question. फारोच्या मनामध्ये एक प्रश्न आला, Why? का? Say it, everyone. प्रत्येकाने म्हणा. Whenever God tells you to do something, ज्यावेळी परमेश्वर तुम्हाला काहीतरी बोलाय सांगतो, काहीतरी करण्यासाठी, God has a purpose. देवाची एक योजना असती. बिना मकसद के खुदा कुछ नहीं करता है. आणि मकसद बिना परमेश्वर काही करत नाही. जब पासवान आए थे मुझे मिलने के लिए, आणि जेव्हा पास्टर विजय पास्टरला भेटण्यास आलेले होते, तो उनसे मैंने पूछा मी त्यांना पहिलं कि विचारलं, आप मीटिंग क्यों रखना चाहते मीटिंग तुम्ही का ठेवू इच्छिता? हो? मैन ऑफ गॉड है. आणि ते परमेश्वराचे जन उनके आहे. मुंह से एक वर्ड निकला, त्यांच्या मुखात एक शब्द निघाला, मुझे रिवाइवल चाहिए. मला संजीवन पाहिजे. बोले आ रहा हूं. हालेलुया. हालेलुया. सुनिए इस वक्त, ऐका, रिवाइवल. संजीवन. जो भी प्रभु कुछ करता है ना, आप यहाँ पर बैठे हैं, आप लोग इतना समय निकाल के आए हैं, पैसा खर्चा करके आए हैं, क्या मकसद है? तुम्ही इथं आले, तुम्ही तुमचा वेळ घालून आले, तुम्ही पैसा खर्च करून आले, काय त्याचं कारण आहे? God
wants to revive you. परमेश्वराची इच्छा आहे त्यांनी तुमच्या जीवनामध्ये संजीवन आणावं. There is a purpose. आणि तिथे एक उद्देश आहे. Notice what Moses said. आणि पहा इथं मोशे काय म्हणतो, That the people should go and worship the Lord. आणि लोक बाहेर निघू आणि देवाची आराधना करू. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Is anybody listening over here? इथं वचन ऐकत आहे ना प्रत्येक जण. Moses did not say that they will go and relax. Prabhu, Pharaoh, let my people go so that they can relax. आणि मोशे असं नाही म्हणाला की ते जाईल Relax. माझ्या लोकांना सोड आणि ते निवांत राहील. त्याच्यानंतरून Mauritius. मॉरिशसला जाईल. Praise the Lord. हालेलुया. Pharaoh, फारो छोड़ उनको. फारो सोड माझ्या लोकांना. सोडा यांना सगळ्यांना सोड. सगळ्यांना सोड. आणि हे जातील. आणि नंतर हे निघेल. हेच चाललंय ना. दिस इज व्हॉट इज गोइंग ऑन. पास्टर जी, पास्टर जी, मैं लास्ट संडे को आया था. मागच्या संडेला मी आलो होतो. आपने उपवास और प्रार्थना करके आपने मुझ पर प्रार्थना की. 10 साल से दुष्ट आत्मा निकल गई. अगले संडे मैं मॉल में घूम रहा हूं. पास्टर जी, तुम्ही माझ्यासाठी उपास प्रार्थना करून प्रार्थना केली. 10 वर्षाचे जे दुरात्मे होते ते निघून गेले. तर पुढचा संडे मी मॉल मध्ये फिरतोय. हॅलो, ऐका, दिस इज व्हॉट द वर्ल्ड पीपल आर डूइंग. हेच होत आहे. लेट माय पीपल गो सो दॅट दे कॅन गो इन द विल्डरनेस अँड वर्शिप मी. आणि माझ्या लोकांना सोड ताकी ते अरण्यामध्ये जाईल आणि जिवंत देवाची ती आराधना करेल. डिलिव्हरन्स वॉज नॉट फॉर एंटरटेनमेंट. आणि जो सुटकारा होता तो एंटरटेनमेंट साठी नव्हता. डिलिव्हरन्स वॉज फॉर वर्शिप. सुटकारा जो त्यांना भेटला तो त्याची आराधनेसाठी भेटला. व्हाई शुड गॉड डिलीवर यू? तुम्ही देवाची आराधना करा तो तुम्हाला क्यों परमेश्वर आपको आजाद करेगा? का तुम्हाला परमेश्वर मोकळीकता देईल? Why? का बरं? There should be a purpose. त्याचा एक उद्देश असला पाहिजे. The Bible says, बायबल सांगतो, when Bartimaeus was healed, जेव्हा बाकेरिसला आरोग्य प्राप्त झालं, he followed Jesus on the road. तो येशूच्या मागे चालू लागला. Let me preach the full gospel. आणि मला पूर्ण तुम्हाला सुवार्ता देऊ द्या. Praise the Lord, church. प्रेज द लॉर्ड. So that Bartimaeus said, I was born blind, आणि बार्तिमेस भिकारी म्हणतो की मी तर जन्मतः आंधळा होतो, but now परंतु आता I will follow the Lord. मी देवाच्या मागे चालेल. प्रभु, मेरी करोड़ों की प्रॉपर्टी छुटका. क्यों? क्यों? प्रभू, माझे करोडांची प्रॉपर्टी सुटली. का? छोड़ दे, रिलीज कर. क्यों? ताकि सोडू? तू ऐश की जिंदगी जिएगा. का? कारण की तुम्ही ऐश करावी त्याच्याने. जी प्रॉपर्टी रिलीज झाली तुम्हाला नहीं सर. नाही. खुदा नहीं चाहता कि तू प्रॉस्पेरिटी में नहीं बसे. प्रभु चाहता है कि तू प्रॉस्पेरिटी में रहे. खुदा चाहता है कि तू, तेरे बाल बच्चे अच्छे गाड़ी में, अच्छे जगह पर अच्छे स्टडीज करे या अच्छी यूनिवर्सिटी में जाए. लेकिन खुदा ये भी चाहता है कि तू उसके भवन में हमेशा बना रहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही भरभराटीमध्ये राहावं, तुमचे लेकरं भरभराटीमध्ये राहावं, तुमच्याकडे चांगला घोडा असावा, गाडी असावी, गोष्टी असावे. परंतु त्याची ही देखील इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराच्या भवन मध्ये असावं. There is a purpose. आणि एक उद्देश आहे. There was a purpose for their deliverance. आणि त्यांच्या मोकळीतेसाठी एक उद्देश होता. There was a purpose for their freedom. आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी एक उद्देश होता. Write it down. लिहून घ्या. Freedom without worship is not true freedom. आणि स्वतंत्रता आराधना बिना खरी स्वतंत्रता नाही. You see the man everywhere in the Bible. I'll show it to you. So that's why I said I want you to study the word of God. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही देवाचा वचन स्टडी केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. The Bible says बायबल सांगतं, the man who was delivered out of 2,000 demons, आणि जो व्यक्ती ज्याला 2000 दुरात्म्यांपासून मोकळीकता भेटली, he was a naked man. तो एकदम नग्न होता. तभी लोग उसे डरते नहीं थे. लोक तेव्हा त्याला घाबरत नव्हते. हे आमचे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. ते आमचं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. लोक बघत हा बघा, चेन मध्ये बघा सगळेजण. बघा बघा, बंदीग्रस्त आहे. याला घाबरायचं नाही, असंच ओरडत राहतो. फोटो घ्या. डू नॉट बी अफ्रेड ऑफ हिम, क्लिक युअर फोटोज. सगळे फोटो घेतात. हा गारतरीनच नागडा. कोण नाही घाबरत त्याला. कुणी घाबरत सगळे नाही. फोटो घ्या. ए चिल्ला तू जितना म्हणता चिल्ला रे बाबा. जेवढं पाहिजे तेवढं ओरडू द्या. One day Jesus comes. एक दिवशी येशू येतो. Jesus, come out, खलास. येशू म्हणतो बाहेर निघ. One संपलं. day. एक दिवस इश, हो गया खत्म. लगेच झालं. What happens? काय झालं? अभी वो नंगा आदमी, आता तो जो नग्न आहे, कपड़े किधर से आया पता नहीं. शायद डिसाइपल के कपड़े रहेंगे. कपडे बिपडे कुठून आले माहित नाही, कदाचित शिष्यांनी दिले.
बाजू वाले को शिष्य के कपड़े. बाजूवाल्या व्यक्तीला म्हणा शिष्यांचे He's कपडे. prophetic. वो भी शिष्य बन गया. आणि बघा हे भविष्यवाणी तो देखील अरे शिष्य समझे नहीं झाला. सर आप समझे नहीं. तुम्ही समजले नाही का? आप सिर्फ कपड़े में अटक गए. कपड्यावरतीच तुम्ही अडकून राहिले. प्रॉब्लम इधर है. आज समस्या आहे. उसने डिसाइपल बन गया. तो शिष्य झाला वो डिसाइपल यीशु के सामने बैठा आणि तो शिष्य येशू समोर बसला और यीशु के वचन को सुन रहा था. आणि देवाचं वचन ते ऐकत होता. अभी लोग आए, आता लोक आले, उसको देखा, लोकांनी त्याला बोले पाहिलं बाप रे, आणि म्हणाले बाप रे, नंगा आदमी कपड़ा पहना है. हा नग्न व्यक्ती तर कपडे घालून बसलाय. आता फोटो घेऊ नका याचा. आता ह्याचे फोटो नको आपल्याला. आता डेंजरस झालाय. आता हा फार खतरनाक आहे. नंगा आदमी कपड़े पहनेगा तो लोग डरते हैं. नग्न व्यक्ती जर कपडे घालून बसला तर लोक घाबरू लागतात. कपड़े उतार के लोग घूमते उसको कोई नहीं डरता है. आणि कपडे काढून जे फिरतात त्यांना कुणीही घाबरत नाही. Are you listening, church? ऐकत आहे का चर्च तुम्ही? He was there तो तिथं होता and the Lord said to him, आणि परमेश्वर त्याला म्हणाला, Son, माझ्या मुला, I have delivered you. मी तुला मोकळीता दिली आहे. Says येशू, तो म्हणतो येशू, तुझ्याकडे फक्त 12 लोक आहेत. यू ओनली हॅव 12 डिसायपल्स. मी पण येऊ का? शॅल आय जॉइन यू? बोट मध्ये जागा आहे. देयर इज स्पेस इन द बोट. He said no. तो म्हटला नाही. तू विचित्र माणूस आहे. तू एक विचित्र व्यक्ती You आहे. are an amazing man. तू एक अद्भुत व्यक्ती आहे. Here the deliverance, here you become disciple. तू अद्भुत व्यक्ती. इथं तुला आरोग्य, तुला छुटकारा प्राप्त झाला, तिथं तू शिष्य झाला. I am giving you an assignment. आता मी तुला एक कार्य देत आहे. Go to Pune. I mean, go to Decapolis. आता जा डिकापोलिस वरती. Somebody receive it. Hallelujah. कुणीतरी स्वीकारा. Somebody receive it. कुणीतरी स्वीकारा. And he said, Lord, hallelujah. आणि तो म्हटला प्रभू, I received the assignment. मी स्वीकारतो हे कार्य. And he went to Decapolis. आणि तो डिकापोलिसला गेला. Deca in Greek means 10. डिका ग्रीक मध्ये 10 And polis means from the where we get the word metropolis means city. आणि पोलिस म्हणजे जिथून आपल्याला मेट्रोपोलिस हा शब्द भेटतो I'm म्हणजे not एक a Greek शहर. scholar, but I know my little Greek. आणि मग मी ग्रीकचा असं काही स्कॉलर नाहीये, विज्ञानी नाही, थोडा परंतु बहुत, मला थोडा. थोडं माहिती. थोडंसं ग्रीक येतं बरं का. थोडंसं येतं. ऐकलं तुम्ही? Decapolis, 10 cities. Imagine a man who was delivered. विचार करा, ज्याला आत्ताच मोकळीता स्वीकारली God भेटली, gives him an assignment. देव त्याला कार्य देतो. Go to 10 cities. जा 10 Go शहरांमध्ये. to 10 cities. जा 10 Tonight शहरांमध्ये. receive your assignment. आज रात्री तुमचं कार्य If you are ready स्वीकारा. for your assignment, जर तुम्ही तयार आहे तुमच्या there will be a कार्यासाठी, deliverance in your life. आज तुमच्या जीवनामध्ये एक There will be मोकळीता healing in भेटेल. your life. तुमच्या जीवनामध्ये आरोग्य I don't प्राप्त care it is होईल. crows, I don't care it is cancer, I don't care what it is. The deliverance is coming to you in the name of Jesus. Lift your hand and say, I receive it. मला Hallelujah. फरक पडत नाही, तो कॅन्सर असेल, मला फरक पडत नाही, ते काय आहे, येशूच्या नावामध्ये तुम्हाला मोकळीता यावेळी भेटत आहे. म्हणा मी स्वीकारतो. Hallelujah. But सिर्फ तुम डिलीवरेंस और हीलिंग सिर्फ अपने ऊपर लुटाना चाहते हो, अय्याशी करना चाहते हो, बोले चला आता छुटकारा भेटला, चला आता जाऊया, आता फिरूया. नाही सर, तुम्ही फक्त मोकळीता घेऊ इच्छिता, तुम्ही फक्त नाही आरोग्य घेऊ इच्छिता आणि स्वतःच्या मजेसाठी त्याला वापरू इच्छिता, तर तसं नाही. Tonight, आज रात्र lay a demand on the anointing of God. देवाच्या अभिषेकाला मागा. Tonight you should say, Lord, म्हणा आज प्रभू, here I am. इथं मी आहे, Deliver me, O God. मला मोकळीता दे. Tonight you must cry out to Jesus. आज तुम्ही देवाला अरोळी मारली पाहिजे. Tonight you must not look here and there. तुम्ही आज रात्री इथं तिथं लक्ष केंद्रित नाही केलं You पाहिजे. know the Lord is moving in our midst. तुम्हाला माहिती परमेश्वर आपल्या मध्ये आहे, He is here. तो इथं आहे, You know it. तुम्हाला ते माहिती आहे. There shall be a mighty move of the Spirit in your life tonight. आणि आज Hallelujah. रात्री देवाचा अद्भुत असं कार्य तुमच्या जीवनामध्ये असेल येशूच्या Now you नावामध्ये. know. तुम्हाला माहिती आहे, Now you know. तुम्हाला आता माहिती आहे, God has to deliver you. परमेश्वराने तुम्हाला छुटकारा दिलंच पाहिजे. God has to bring that money. परमेश्वराने ते धन आणलंच पाहिजे. Hallelujah. सर मैं आपसे पूछना चाहता हूँ. मला तुम्हाला विचारू द्या. One day I preached like this. एकदा मी प्रचार करत होतो, God has to bring the money. परमेश्वराला ते पैसे आणलेच पाहिजे. एक भाई साहब ने ईमेल डाला. आणि एका भावाने मला ईमेल पाठवला. पास्टर म्हटले पास्टर, ऐसा लिखा, ऐसा आवाज नहीं आ रहा था, मैं आवाज दे रहा हूँ. आवाज नाही येते पण मी बॅकग्राऊंड थोड़ा ईमेलचा टोन एकदम वेगळाच होता. पास्टर, ते म्हणाले, पास्टर तुम्ही असं पैशासाठी प्रार्थना करू नका बरं का. प्लीज डू नॉट प्रे फॉर मनी. पैसा सैतानाचा आहे बरं का. मनी इज ऑफ द डेव्हिल. अच्छा. मी म्हटलं असं. मी मला येऊन भेट रे बाबा तू. मी रिप्लाय पाठवलं, प्लीज कम अँड मीट मी. तो आला. ते आले. चेन वेन एकदम मस्त, एकदम आहे ना, सोन्याची चेन वेन होते. ही हॅड अ गुड गोल्ड चेन. मला वाटलं आला बरं का. आणि आय सेड ओके यस कम. या बसा. आय सेड कम सिट. म्हणलं सर, मी म्हणालो सर, सोन्याची चेन चांगली आहे तुमची. युअर गोल्ड चेन इज सो गुड.
आमचं थोडंसं काम आहे ओएसिस मध्ये. वी हॅव सम वर्क इन ओएसिस. थोडा कारण तुम्ही म्हटलं प्रॉस्पेरिटी वगैरे सैतानाची आहे ना. अँड यू सेड प्रॉस्पेरिटी कम्स फ्रॉम द डेव्हिल. माझ्या असिस्टंटला म्हटलं मी, बरं एक बॅग आण रे बाबा, सगळं सैतानाचं ते काढून टाकणार आहे त्या बॅगेमध्ये आता. And I told my assistant to bring the bag. Now whatever is of the ऐसा devil. बोला नहीं मैंने. बोला कैसा बोला रे फिर तू. मैं बोला तेरा कितना बच्चा है. तुझे किती लेकरे. बोले मेरी 2 बेटी है. ते म्हणले माझी 2 मुली आहे. तो तेरे बेटी पे तू हाथ रख के प्रार्थना करेगे कि सदैव भिखारी बन. मग तू तुझ्या मुलीवरती कधी हात ठेवून प्रार्थना करणार का असं सदैव भिकारी राहू. असं नाही, आता सगळे चेंज झाले ना, त्याचा टोन चेंज झाला त्याचा. आता या व्यक्तीचं मैं पूर्ण बोला tone तेरे बदलला. बच्चों पर तू हाथ रख के प्रार्थना नहीं करेगी कि सदैव सदैव जन्म साठी तू भिखारी रहा म्हणून. तर तू सोचता है कि परमेश्वर पिता अपने बच्चों पर ऐसा ही ब्लेसिंग नहीं देगा. हालेलुया. सर, सुनिए, इवन योर प्रॉस्पेरिटी मस्ट हैव अ पर्पस. तुमची जी भरभराटी आहे त्याच्यात देखील उद्देश असला पाहिजे. Healing and deliverance has a purpose. Prosperity has a purpose. सुनिए, ये जो बड़े बड़े लोग हैं, ये ऑर्फनेज को पैसा नहीं देंगे सर. हे मोठे मोठे लोक ऑर्फनेजला पैसा दे, वो किसी बियर बार में 500 के नोट घुमाएंगे. परंतु बियर बार मध्ये 500 चे नोट फिरवेल. स्टाइल में स्टाईल मध्ये नहीं देंगे, लेकिन पण इथे येऊन बच्चों देणार के नाही. पढ़ाई के लिए नहीं देंगे वो. त्यांच्या लेकरांच्या अभ्यासासाठी God देणार has नाही. to put the money in your hands. परमेश्वर तुमच्या हातामध्ये ते पैसा Receive दिला it. Lift पाहिजे. your hand and say, I receive it. आपले हात उंचा म्हणा मी God स्वीकारतो. has to put the money. कल मैं एक ऑर्फनेज में गया था. काल मी एक ऑर्फनेज मध्ये कल मैं गेलो. स्कूल में गया था. काल मी एक स्कूल मध्ये गेलो होतो एक ओल्ड एज होम देखा मैंने. आणि मी एक ओल्ड एज होम बघितलं. कौन सपोर्ट करेगा? आणि कोण त्यांना सपोर्ट करेल. अगर आपके हाथ में पैसा नहीं आएगा तो मुझे बताओ, परमेश्वर ने किसके हाथ में पैसा डालना है वो भी बता के जाओ. आणि जर तुमच्या हातामध्ये पैसा नाही हो तर मला हे देखील सांगा की परमेश्वराने कुणाच्या हातात पैसा द्यावं. Said everyone, सगळ्यांनी म्हणा my prosperity should have a purpose. माझी भर Everything. Let my people go. Why? So that they may worship me in the wilderness. So your healing must have a purpose. Your deliverance must have a purpose. Your prosperity must have a purpose. Everything in your life must have a purpose for the glory of God. How many of you agree with me? Give Jesus a shout, a clap offering and say hallelujah. हालेलुया. This is the truth. हे सत्य आहे. So tonight, आणि म्हणून आज don't get afraid. तुम्ही घाबरू नका. Tonight you must pray. आज रात्री तुम्ही प्रार्थना केली Oh पाहिजे. Lord, म्हटलं पाहिजे हे प्रभू deliver me from this poverty. या गरिबीतनं पिता मला मोकळीता दे. Tonight you must pray. आज तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. Tonight you must pray. आज तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. I want to tell you, sir. मला तुम्हाला सांगू द्या. There was one lady who came to our service. आमच्याकडे एक सर्व्हिस मध्ये एक स्त्री आली, एक बहीण आली. She changed 4 houses. त्यांनी 4 घरं बदलले. 4 houses. 4 घरं बदलले. And she was in the service. आणि ती त्या सर्व्हिस मध्ये होती. Of course, the Lord picked her up and prophesied about her. And in the service, she was praying. आणि परमेश्वराने तिला उचललं आणि तिला समोर आलं आणि ती सर्व्हिस Her मध्ये husband प्रार्थना करत was होती. in a good job, a BMC job, but 4 घर बदली होता है. उनके घर में आवाज आती थी. 2 बजे रात को आवाज आती थी. ऐसी ऐसी भयानक आवाज आती थी. उन्होंने सब कुछ किया, लेकिन उस रात वो औरत और उसका पति चिल्लाकर ऐसी प्रार्थना करता है, हे प्रभु, हमारे घर में हम तंग आ गए हैं घर बदली कर करके, हमारे घर से ये दुष्ट आत्मा लेकर जा. And that night आणि त्या रात्री there was deliverance. तिथं मोकळीता भेटली. That night there was deliverance. त्या रात्री तिथं मोकळीता After that भेटली. night त्या रात्रनंतर there was no voice. तिथं कुठलाही आवाज They नव्हता. would read the Bible loudly. ते बायबल जोरात वाचायचे. People of God, देवाचे जन, today मला तुम्हाला सांगू किसी द्या, को मत देखो, आज कुणालाही पाहू मुझे नका. तो देखो ही मत. मला तर पाहूच नका. आज उस खुदा से प्रार्थना करो. आज त्या देवाकडे प्रार्थना हो करा. सकता है आप गरीब हैं, कदाचित तुम्ही गरीब असेल, but you are not a fool. परंतु तुम्ही मूर्ख नाही. Tonight you must pray. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. You must pray, oh Lord, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, हे I प्रभू, want you to touch my ministry. प्रभू तू माझ्या सेवकाला स्पर्श कर. Pastors, you must pray. पास्टर्स तुम्ही प्रार्थना केली I पाहिजे. have prayed the whole day for you. मी पूर्ण दिवस तुमच्यासाठी Lord, प्रार्थना I know केली. ministry is not easy. आणि मला माहिती सेवा काही सोपी नाही. You must pray, Lord, bless me with good leaders. आणि तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू मला चांगले लीडर्स दे. Lord, give me resources. प्रभू मला चांगले असे रिसोर्सेस दे. And God is going to do it tonight. आणि आज परमेश्वर ते करेल. Because कारण की you know the purpose now. कारण की तुम्हाला उद्देश You know माहिती and have आहे. understood this revelation. तुम्हाला हे प्रगटीकरण कळालेलं आहे. How many of you following me, church, what I'm saying? चर्च तुम्हाला समजतंय ना मी काय बोलतोय? Is anybody listening over here? सगळेजण ऐकत आहे ना? Tonight we are going to pray. आज रात्री आपण प्रार्थना करणार Tonight we are आहोत. going to pray. आज रात्री आपण प्रार्थना करणार I'll आहोत. close Psalm 126 verse 1. स्तोत्र संहिता 126:1. When the Lord brought back the captivity of Zion, we were like those who dream.
आणि परमेश्वराने जेव्हा बंदीग्रस्तात तिथनं आम्हाला बाहेर काढलं, आम्ही तसे होतो जे स्वप्ने पाहत होतो. Impossibility became a possibility. आणि जे अशक्य होतं ते शक्य झालं. So tonight you're going to pray. तर आज रात्री आपण प्रार्थना करणार आहोत. Lastly, I want to say this. आणि शेवटचं मला तुम्हाला सांगायचंय, You must, after you receive that, आणि तुम्ही हे प्राप्त केल्यानंतरून please live for the Lord. देवासाठी जगा. Today you must make a pledge. आज तुम्ही अभिवचन दिलं पाहिजे Lord, I will live for you. की प्रभू मी तुझ्यासाठी जगेल. Pastors, बाळकवर्ग, pastor was also telling me, there's a man of God, a young pastor who came to our church. आणि एक तरुण असं देवाचं जन आमच्या चर्चमध्ये आलं. I think he's from Satara. आणि ते सातारामधनं आहे. Satara. सातारा, yes. His church was very small. आणि त्यांचं चर्च फार छोटं होतं. And I located him in the crowd. आणि मी त्यांना जे अशाच गर्दीमध्ये ते बसलेले होते, The Lord picked him up. परमेश्वराने त्यांना बोलवलं. Today, आज his church is more than 400, 500 people. त्यांचं चर्च He 400-500 showed me लोक आहे. the कोल्हापूर. photograph. He was weeping. ते रडत होते. I want to tell everyone, मला तुम्हा सगळ्यांना सांगू द्या, tonight the Lord will do something.